तिची नवीन बॅच लॉन्च केलेली आहे, त्यासाठी नोट्स तयार केलेले आहेत. हे आपले जनरल ऍग्रिकल्चरचे बघा. फॉर एक्झाम्पल हे तर इन्स्टिट्यूट्स आहेत, पण यांना लक्षात कसे ठेवायचे ते सुद्धा इथं दिलेले आहेत. हे बघा, हे बघा, ट्रिक्स टू रिमेंबर यापासून सुरुवात झाली आहे. फॉर एक्झाम्पल, कुठे गेला रे बाबू? अच्छा, हा चालूच नाही केला आपण. थांबा एक सेकंड. ट्रिक्स टू रिमेंबर वाला एएसडीएस पासूनच सुरुवात करतो. थांबा, अॅन्युअल हजबेंडरी पासूनच. पहा पहा, इथं म्हणजे मुलांना मी कसं सांगत आहोत त्यामध्ये पहा. हा जो दिसत आहे तुम्हाला इंटिग्रेट, अरे बाबू, हा दिसताय का तुम्हाला इंटिग्रेटेड फार्मिंग? कुठे गेला हा? इंटिग्रेटेड फार्मिंग आहे, पीडीएफ मुलांना प्रोव्हाइड करण्यात येत आहे. इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे काय होते माहिती आहे का? फार्मिंग करणे, पण सोबत सोबत गायी, ढोरं, कोंबड्या सुद्धा पाळणे. मला तुम्हीच सांगा बाळांनो, जर शेती सोबत आपण गायी, ढोरी, कोंबड्या पालन करू, कोंबड्यापासून काय भेटेल? अंडा. संडे वया मंडे रोज खाऊ अंडे. गायीपासून काय भेटेल आपल्याला? दूध. ह्या विकून तर पैसा भेटेल, जास्त भेटेल. जास्त पैसा आला तर आपण मोती घेऊ शकतो. मोती घेतला तर मोत्यांची हार तयार करू शकतो. म्हणून इंटिग्रेटेड फार्मिंग पासून जास्त पैसा येते. पैशापासून आपण मोती घेऊ शकतो आणि मोतीपासून आपण हार ठेवू शकतो. मोती म्हणजे मोतीहारी, हार म्हणजे बिहार, ज्याला खड्ड्यात. असं मी मुलांना तिथं शिकवत आहोत. आपण कधीच नाही शिकलो ना तसे, पण मी मात्र शिकवतो बरं का. चला, एएसडीएस पासून सुरुवात करतो. इथं पीडीएफ कुठे गेले? एएसडीएस एनिमल हजबेंडरी, किधर गए रे बाबू? थांबा एक सेकंड, एनिमल हजबेंडरी काढू द्या मला. वरतीच गेला का? अरे मेला का? एनिमल हजबेंडरी, हा भेटला. सर्वप्रथम आपण आपल्या लेक्चरची सुरुवात इन्स्टिट्यूशन्स पासून करू. इन्स्टिट्यूशन्स हे आपले नोट्स आहेत क्रिएट केलेले, असे तुम्हाला कुठंच नाही भेटणार. सर्वप्रथम लक्षात असू द्या, दिमाग में रख बाबू, दिमाग में, की जितकेही डेअरीचे इन्स्टिट्यूट आहेत, एनडीआरआय म्हणजे नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, ते कुठं आहेत? कर्नल, हरियाणा. हरियाणा, कर्नल हरियाणा. जर तुम्हाला कर्नल कुठं आहे लक्षात होत नसेल, डोक्यामध्ये ठेवा, सगळ्यात जास्त लोक आर्मीमध्ये हरियाणाचे जातात. बुद्धीत ठेवा, सगळ्यात जास्त लोक, मुलं आर्मीमध्ये हरियाणाचे जातात ना. आर्मीमध्ये एक पोझिशन असते कर्नल म्हणून, ज्याला ना, असं लक्षात ठेवा. पहा, एनडीआरआय जितकेही डेअरीचे इन्स्टिट्यूट आहेत, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कुठं आहे? कर्नलला. मग बफोलोचे जितकेही इन्स्टिट्यूट आहेत ते कुठं आहेत? हिसार, हरियाणा. ठीक आहे का? जितकेही कॅटल, गाय गाय गाय, हंबा 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 हंबा, लोंबा लोंबा, बोंबा बोंबा, जितकेही गायीचे इन्स्टिट्यूट आहेत ते तुम्हाला मीरठ, उत्तर प्रदेशला पाहायला भेटेल. कसं लक्षात ठेवायचं? यूपीचे लोक, गुड इव्हनिंग शिवा भैया. यूपीचे लोक, गुड इव्हनिंग संगाजी, गुड इव्हनिंग अंजली, गुड इव्हनिंग मयुरी, गुड इव्हनिंग साहिल. बघा, जितकेही उत्तर प्रदेशचे लोक आहेत, तुम्हाला माहिती आहे गायले माता मानतात. माता, गाय को क्या मानते? माता. गाय को क्या मानते? माता. तशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो की युपी मध्ये सगळ्यात जास्त गायीले माता मानतात. आणि युपीचे लोक ईद मनवूच नाही देत. युपीचे लोक ईद नाही मनवू देत, ईद सादर नाही करू देत, ईद कार्यक्रम घेऊ नाही देत. आणि ईद मध्ये बकऱ्या कापतात, बकरी ईद. पहा, पिग पिग, पहा पिग 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 पिग, गहू खाते, गहू. तर असं लक्षात ठेवा, पिग च्या इन्स्टिट्यूट कुठं आहे? गुवाहाटी. ठीक आहे. कॅमल, कॅमल कुठं जास्त? सगळ्यात जास्त उंट आपल्याला पाहायला भेटते राजस्थान बाबू, म्हणून कॅमलच्या इन्स्टिट्यूट कुठं आहे? बिकानेर, राजस्थान. ठीक आहे का? शीपच्या पहा, शीप आणि वूलच्या इन्स्टिट्यूट तुम्हाला अविका नगर, राजस्थानला पाहायला भेटते. शीप आणि वूलच्या इन्स्टिट्यूट तुम्हाला अविका नगर, राजस्थानला पाहायला भेटते. एकदा एकदा पहा, काय म्हणलो? एनडीआरआय डेअरीच्या इन्स्टिट्यूट कर्नलला, बफेलोच्या इन्स्टिट्यूट हरियाणा, हिसार हरियाणाला, कॅटलच्या मीरठ यूपी, गोटच्या इन्स्टिट्यूट मखदूम उत्तर प्रदेश, पिगच्या इन्स्टिट्यूट गुवाहाटी आणि कॅमलच्या इन्स्टिट्यूट उंट, उंट बाबू, उंट उंट कुठं आहे? बिकानेर, राजस्थान. शीप आणि वूलचे इन्स्टिट्यूट कुठं आहे? राजस्थानला. आता बघा, अविकनगर, राजस्थान. आता प्रश्न आला पोल्ट्रीच्या इन्स्टिट्यूट. पोल्ट्री पहा, पोल्ट्रीच्या इन्स्टिट्यूट आणि मीटच्या इन्स्टिट्यूट. मीट,
पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की पोल्ट्री म्हणा, पोल्ट्री म्हणजे चिकन झाली ना, चिकन कॉक 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 कोंबडी पळाली, तंगडी धडून लंगडी करायला लागली. ते लंगडेकरांनी पोल्ट्री आहे चिकन 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 चिकन, या चिकन आणि ह्या मटन पासून, मीठ मीठ म्हणजे मांस होते ना, यांच्यापासून आपण बिर्याणी तयार करतो. काय बिर्याणी, ठीक आहे. आणि बिर्याणी सगळ्यात जास्त फेमस कुठली आहे? हैदराबाद. हैदराबाद 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 की बिरयानी सबसे फेमस आहे ना मिया हैदराबाद की बिर्याणी सबसे फेमस आहे मिया. तर असं लक्षात ठेवायचं की पोल्ट्री न मीटचा जो इन्स्टिट्यूट आहे तो कुठं? हैदराबादला आहे. क्लियर? क्लियर का? मजा आली असेल तर लाईक मारा, मजा आई होएंगी तो लाईक मारो, ठीक आहे का बाबू? चला, चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. कशी दिसते बकरी पान? मैं करते हे म्हणते हंबा, हे म्हणते लंबा लंबा लंबा. ओ हंबा. सर्वात प्रथम सुरुवात आपण बेसिक्स पासून करूया. खूप महत्वाचे आहे, खूप महत्वाचे आहे, लक्षात असू द्या. कसं कसं पहा, काऊचं नाव काय आहे? बोस टॉरस किंवा बोस इंडिकस. बाहेरची काऊ असेल, विदेशी काऊ असेल, तिचं नाव काय आहे? बोस टॉरस. आपल्या भारताची काऊ असेल तिचं नाव आहे बोस इंडिकस. क्रोमोझोम नंबर आहे 60. 60 क्रोमोझोम नंबर अजून कोणाचा आहे? बकरीचा. मे 60 ब्लॅक शिप. जे वॉटर बफेलो आहे, वॉटर बफेलोचा आहे सायंटिफिक नेम बुबेलिस बुबेलिस. जे स्वॅम्प बफेलोचा नेम आहे बुवेलस कॅराबेनेन्सिस. आपल्या कामाची स्वॅम्प बफेलो नाही, आपल्या कामाची आहे हे 50 क्रोमोझोम वाली कोणती? वॉटर बफेलो, ठीक आहे का? मग राहिला प्रश्न बकरीचा. मे ब्लॅक शेप. तर बकरीच्या नाव आहे कॅपरा हिरकस, क्रोमोझोम नंबर 60 बोललो. शीपच्या नाव आहे ओविस एरिस, क्रोमोझोम नंबर आहे 54. बघा, मुलांच्या हातून गलती काय होते? मुलं या दोन मध्ये कन्फ्युज होतात. कशा कशामध्ये? या कॅपरा हिरकस न ओविस एरिस मध्ये. मी काहीच नाही म्हणत, इकडे लक्षात असू द्या. शीपची सुरुवातच यस पासून होते, ठीक आहे. शीपची सुरुवातच यस पासून होते. या दोन नावापैकी ज्याही नावामध्ये जास्त यस असतील ते शीप, असं लक्षात ठेवा. या दोन पैकी ज्याही नावामध्ये जास्त यस असतील तो शीपचा नाव. आता इथं बघू, कॅपरा हिरकस मध्ये किती यस आहेत? इथं ते यस नाही, इथं यस आहे. यस आहे, पण किती आहे? एकच यस आहे. इथं पहा, ओविस एक यस आहे, दुसरं एरिस 2 यस आहेत, इथं 2 यस आहेत. म्हणजे हा शीपचा नाव, असं लक्षात ठेवा. काही स्वतःचे ट्रिक डेव्हलप करा. क्रोमोझोम नंबर 54. हॉर्सच्या नाव आहे. हॉर्सचं विचारणार नाही तुम्हाला, पिगच्या विचारू शकते, पोल्ट्रीच्या विचारू शकते, पण बघा, ॲक्वस कॅबालस. ॲक्वस कॅबालस, इक्वस कॅबालस किती आहे? 64. इक्वाइन सुद्धा म्हणतात याला. 64 क्रोमोझोम नंबर. पिगचा सायंटिफिक नेम आहे सूस क्रोफा. सूस क्रोफा 38 त्याचा क्रोमोझोम नंबर. फॉल म्हणजे होते पक्षी. पोल्ट्री बर्ड. पोल्ट्री बर्ड काय नाव आहे त्याच्या? पहा, नाव डेंजर आहे याच्यावाला. गॅलस डोमेस्टिकस. लई सोपे नाव आहेत, क्रॉपपेक्षा सोपे नाव आहेत, महत्वाचे आहेत, पाठ करायला पाहिजे. सगळ्यात जास्त क्रोमोझोम नंबर आपल्याला कोंबडीच्या पाहायला भेटते. किती? 78. किती? 78. एकदा पहा, काऊच्या क्रोमोझोम नंबर आहे 60. क्रोमोझोम नंबर महत्वाचे आहे इथं. वॉटर बफेलोच्या 50, स्वयं बफेलोच्या 48, गोटच्या किती आहे? 60, शीपच्या किती आहे? 54, हॉर्सच्या किती आहे? 64, पिगच्या किती आहे? 38, आणि फॉल म्हणजे पोल्ट्री. कॉक कॉक कोंबडी पडाली, तंगडी धरून लंगडी घालायला लागली, किती आहे? 78. ठीक आहे का? आपल्याला आजच्या लेक्चर थोडा छोटाच ठेवू, पण आपण पूर्ण टर्मिनॉलॉजीज क्लिअर करून टाकू. जितकेही टर्मिनॉलॉजीज आहेत, डेफिनेशन्स आहेत, काय काय आहेत, ते सगळे क्लिअर करणार आहोत. पहिली गोष्ट, पार्च्युरेशन, ड्राय पिरियड, इंटरकार्विंग पिरियड, जेस्टेशन पिरियड, लॅक्टेशन पिरियड, ड्राइंग ऑफ, फ्लशिंग, स्ट्रीमिंग, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. सोबत सोबत म्हणजे किती आहेत हे? 21 आणि 10 होतं तर 31. 31 आणि 5 होतात 36. 36 आणि 2 होतात 37. 38. असे आपल्याला 38 टर्मिनॉलॉजीज बघायचे आहेत. 38 टर्मिनॉलॉजीज बघायचे आहेत. या टर्मिनॉलॉजीज बघण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो छोट्याशा काही गोष्टी. आपण टर्मिनॉलॉजीजच्या पेक्षा दुसऱ्या गोष्टीपासून सुरुवात करून नंतर टर्मिनॉलॉजीज वरती येऊ.
असं माझं वैयक्तिक मत आहे. इथून चालू करू आपण, इथून इथून मॅन्युअर. किसका कॉल आहे अभी? कोण व्हायला ताळू तर माहित नाही. मॅन्युअर पासून सुरुवात करू. एफओ 2018-19 ला आला होता. एमसीआर 2022 ला आलेला होता. एमसीआर 2017 अजून एमसीआर 2019 बरोबर आहे. एमसीएआर 2022, एमसीएआर 2017, एमसीएआर 2019 या 3 वर्षी या एका स्लाइड वरून क्वेश्चन आलेले होते. स्लाइड छोटीशी दिसत आहे पण काम मोठा करते. काम मोठा करते. ठीक आहे, म्हणून तुम्ही लाईक करून ठेवा. मॅन्युअर म्हणजे जे हे जनावर आहेत रिस्पेक्टिव्ह जनावर यांची जी विष्ठा आहे, जसं गाईचे शेण वगैरे आहे, त्यामधून सगळ्यात जास्त काय भेटते म्हणते, काय भेटते पहा. जो पोल्ट्री बर्ड आहे, पोल्ट्री बर्डचा जो मॅन्युअर असते, पोल्ट्री बर्डचा जो मॅन्युअर असते, जी विष्ठा असते, त्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला नायट्रोजन पाहायला भेटेल. सगळ्या बाकी सगळ्या जनावरांपेक्षा यामध्ये सगळ्यात जास्त आहे काय? नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि सल्फर. क्वेश्चन आला की सांगा खालीलपैकी कोणता ॲनिमल आहे त्याच्या मॅन्युअर मध्ये सगळ्यात जास्त सल्फर पाहायला भेटते? ऑप्शन आहे 4. पोल्ट्री पिग, कॅटल, बफेलो वगैरे काही पण. आपला आन्सर पोल्ट्री असायला पाहिजे, कोंबडी असायला पाहिजे. डोक्यात ठेवा. क्वेश्चन आला की सांगा बाबो, विच ऑफ द फॉलोइंग कंटेंट हायेस्ट अमाउंट ऑफ नायट्रोजन इन मॅन्युअर? तुझा आन्सर असायला पोल्ट्री. विच ऑफ द फॉलोइंग एनिमल कंटेंट हायेस्ट अमाउंट ऑफ फॉस्फरस इन इट्स मॅन्युअर इज नोन ॲज पोल्ट्री. सगळ्यात जास्त कॅल्शियम कोणत्या मॅन्युअर मध्ये असते, कोणत्या अॅनिमलच्या मॅन्युअर मध्ये असते? पोल्ट्रीच्या. सगळ्यात जास्त पोटॅशियम कोणत्या अॅनिमलच्या मॅन्युअर मध्ये असते बाबो? कोणता? पिग. पिग 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 पिगला काय म्हणतो आपण? पिग, डुक्कर तोंड्या. ठीक आहे का? मग जो कॅटल आहे, कॅटल म्हणजे काऊ. कॅटल म्हणजे काऊ होते. ठीक आहे, डोक्यात ठेवा. तर काऊचे जो शेण राहते, काऊ डंक म्हणतो, त्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला मॅग्नेशियम पाहायला भेटते. जर क्वेश्चन विचारला बाबा ए गोच्या सांग बर का, मॅग्नेशियम सगळ्यात जास्त कोणत्या मॅन्युअर मध्ये असते, यावेळेस बचकांडपणा करायचं नाही. बचकांडपणा करायचं नाही. आन्सर टिक करायचं कॅटल, काऊ. बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. बऱ्यापैकी तुम्हाला समजला असेल. क्वेश्चन मध्ये बघा, क्वेश्चन मध्ये जर पोल्ट्री असलाच नाही, क्वेश्चनच्या ऑप्शन मध्ये पोल्ट्री असलाच नाही, तर तुमचा आन्सर एकतर गोट असायला पाहिजे, नाही तर शीप. पोल्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त आहे नायट्रोजन. पण जर पोल्ट्रीचा ऑप्शनच नाहीये बाबू, इकडे बघ, पोल्ट्रीचा ऑप्शनच नाहीये, तर आन्सर काय असायला पाहिजे? गोट किंवा शीप. कारण की गोट आणि शीप मध्ये सगळ्यात अरे बफेलो आहे, इथं बफेलो आहे, इथं बफेलो आहे. ठीक आहे. गोट आणि शीपच्या मॅन्युअर मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे यांच्यापेक्षा या काऊन बफेलोच्या पेक्षा जास्त नायट्रोजन कंटेंट असते. समजला का? एकदा सांगा, समोर जातो मग. एकदा बताओ बाबू, समजा क्या? पाय ना कसं पाहते, अंबा अंबा म्हणतो. इला देऊ का बुक्की? देऊ का याच्यावर? बुक्की देऊ का? मारू का बे बुक्की? देऊ का बुक्की? सांगा लवकर, देऊ का बुक्की? हे काही महत्वाचे टर्म्स आहेत. तुम्हाला समजलं नाही? आम्ही सांगतो नंतर. या 2 गोष्टी सांगतो पहिल्यांदा. या 2 गोष्टी सांगतो पहिल्यांदा. येस म्हणतात. या 2 वरच्यावाला मी सांगतो. जेव्हापर्यंत मी इंटर काल्विंग तुम्हाला समजून सांगत नाही, तेव्हापर्यंत मी या सांगणार नाही. नाही, सांगूनच देतो. ठीक आहे, बोलून घेऊ. पहिली गोष्ट, इंटर काल्विंग पिरियड काय असते पाय बाबू. इंटर काल्विंग म्हणजे काय होते? एक मम्मी आहे, एक मम्मी आहे. मम्मी मम्मी म्हणजे मदर. मदर मदर आहे पण टेरेसा नसे. मदर 2021 मध्ये एका बाळाला तिनं जन्म दिला. दुसऱ्या बाळाला जन्म दिला ना 2024 मध्ये. काय म्हटलं? फर्स्ट चाइल्ड, सेकंड चाइल्ड. लक्ष असू द्या. काय बोला बाबू? अरे नाही सर, बिचाराला काय केला? बरोबर आहे. मी काय म्हणलो? मम्मी आहे, एक मदर आहे. तिनं 2021 मध्ये एका बाळाला जन्म दिला.
दुसऱ्या लहान बाळाला जन्म दिलं 2024 मध्ये, तर या दोनही बाळांच्या जन्मामधला गॅप म्हणजे इंटर काल्विंग पिरियड. काय म्हणलो, कोणत्याही दोन बाळांच्या जन्मामधला अंतर म्हणजे इंटर काल्विंग पिरियड. तर तुम्हीच मला सांगा, या दोन बाळांच्या जन्मामधला अंतर किती आहे? किती वर्षाचे अंतर आहे? 3 वर्षाचे आहे. 4 वर्ष आहेत का? 3 वर्ष. 3 इयरचे अंतर आहे. पहा ना दोघांच्या, म्हणजे यामधला इंटर काल्विंग पिरियड किती असेल? 3 वर्ष. कितना बाबू? 3 तिकडा काम बिघडा. तुम्हाला समजलं असेल इंटर काल्विंग पिरियड, मी डेफिनेशन मध्ये घेतो, पण एकदा बघा इथं. तर तुम्हाला सांगतो, तुमको मैं बताता बाबू, की जे काऊ राहते त्याच्या इंटर काल्विंग पिरियड राहते 12 मंथ. जे बफेलो राहते तिच्या इंटर काल्विंग पिरियड राहते 14 ते 16 मंथ. म्हणजे तुम्ही 1.5 वर्ष पकडा कोणाच्या? बफेलोच्या. आणि 1 वर्ष पकडा कोणाच्या? काऊच्या. हे मंथ पाठ करत बसाल तर तुम्ही मेला इथून. मंथ पाठ करत बसले म्हणजे मेले. तुम्ही कसं पाठ करा? काऊच्या इंटर काल्विंग पिरियड 1 वर्षाचा असतो, 1 इयर. आणि बफेलोच्या इंटर काल्विंग पिरियड असतो 1.5 वर्ष. एवढाच लक्षात ठेवा. म्हणजे किती? 420 दिवस. ठीक आहे का? आणि राहिला प्रश्न गोटचा. गोट आणि शीप. गोट आणि शीप मध्ये 8 महिन्याचे इंटर काल्विंग पिरियड असते. कितना बाबू? 8 मंथ. डोक्यात ठेवा. कितना? 8 मंथ. कितना? 8 मंथ. काऊ आणि बफेलो मध्ये किती? काऊ मध्ये असते 1 वर्षाचा इंटर काल्विंग पिरियड, 2 बच्चू मधला फरक जन्माच्या. बफेलो मध्ये 1.5 वर्षाचा फरक असते. आणि गोट आणि शीप मध्ये 8 महिन्याचा फरक असते. तुम्हाला समजलं असेल. जानकारी मस्त वाटली तर लाईक मार. लाईक मार चोम्या, लाईक मार. पहा आता, फिडिंग 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 खातात कसे? फिडिंग म्हणजे जेवण कैसा करते होय. फिडिंग म्हणजे खातात कसे? आऊ आऊ खातात का? आऊ आऊ खातात. असे खातात की असे खातात? माहित करायचे आहे, असे खातात की असे खातात. पहिली गोष्ट जे अरे बाबू ही का हो गया. पहिली गोष्ट जे गोट असते, गोटच्या खाण्याच्या टेक्निकला ब्राउझिंग म्हणतात. दुसऱ्या शब्दामध्ये क्लाइंबिंग सुद्धा म्हणतात. क्लाइंबिंग. हे गोट काय कशी खाते बघा. नॉर्मल नाही खात. हे आगेली आहे गोट. हे काय करते? 4 पाय आहेत बकरीला, तर बकरी 2 पाय असे भीतीवरती ठेवते असे, आणि मग खाते. याला क्लाइंबिंग म्हणतात किंवा याला ब्राउझिंग म्हणतात. काय म्हणलं? जी गोट राहते ते आपले समोरचे 2 पाय असे भिंतीवरती ठेवते, 2 खालचे पाय जमिनीवरती ठेवते ना खाते असे. या टेक्निकला क्लाइंबिंग किंवा ब्राउझिंग म्हणतात. आणि शीप असो, काऊ असो, बफेलो असो, ते ग्रीजिंग करते. जमिनीच्या खाते, जमिनीवरच्या खाते. ठीक आहे का? जमिनीवरच्या खाते. पण हे गोट आहे ना, लई हरामी राहते. हे काय म्हणते, मी 2 पाय वरत करून खाई. ठीक आहे, समजलं असेल. साऊंड आवाज कशी काढतात? साऊंड आवाज कशी काढतात? मे हंबा हंबा हंबा. पण नाव काय आहे त्याच्या? लई महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. डोक्यात ठेवा. ते जे काऊ आणि बफेलो राहते ना, ते हंबा हंबा म्हणते ना, हंबा. त्या हंब्या नावाला म्हणतात बेलोविंग. काय म्हणतात? बेलोविंग. डोक्यात ठेवा. पण जे गोट असते ना, तिच्या मे जो आवाज राहते ना, तिला ब्लिटिंग आवाज म्हणतात. ब्लिटिंग साऊंड. जो पिग राहते, डुक्कर डुक्कर, तो जो आवाज काढते, हुंक्या हुंक्या करते ना, तो ग्रंटिंग म्हणतात त्याच्या आवाजला. डिचक्या हुंक्या हुंक्या करते ना तो. बरोबर आहे ना? पहा तुम्ही, जे काऊ असते किंवा बफेलो असते म्हणजे म्हैस असते किंवा कॅटल असते. कॅटल म्हणजेच काऊ. जे गाय असते, जे म्हैस असते, तुमच्यामधून काही विद्यार्थिनी किंवा काही विद्यार्थी म्हैस असतील. म्हैस बघा, ते म्हैस आपल्याला आवाज मारते, तर तो कसा म्हैसीसारखा आवाज येते, म्हैस सारखा. तो म्हैसचा आवाज काही नसून तो बिलोविंग आहे. काही बकऱ्या सुद्धा असतात जे बारीक बारीक असतात, ते कसे आवाज काढतात? मे. त्याच आवाजाला ब्लिटिंग म्हणतात. ब्लिटिंग. ब्लिडिंग नाही, ब्लिडिंग म्हणजे खून निघले. ब्लिटिंग ब्लिटिंग. पण जो डुक्कर असते तो असा आवाज काढते ना, तुझा आवाज आहे त्याला ग्रंटिंग म्हणतात. ग्रंटिंग म्हणतात. क्या बोलते बाबू? ग्रंटिंग बोलते. ग्रंटिंग. ठीक आहे का? समोर जातो. मीठ पहा. मीठ 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 म्हणजे होते मांस. पाहू शकता तुम्ही. मीठ म्हणजे होते मांस.
ढोराचा मांस बाबू, ढोराचा मांस. मीठ म्हणजे होते मांस. आता काऊ जो असते ना, काऊ म्हणजे गाय, तिच्या मांसाचे वेगवेगळे नाव आहेत. कसे नाव आहेत तुम्हाला सांगतो. तुम्ही पहा इथं. व्हील 3 मास असतात. तिन्ही मासाचे नाव. एखादा बछडा आहे, त्या बछड्याची वय आहे फक्त 1 महिना. एखादा बछडा आहे, बच्चू बच्चू गाईच्या बच्चू आहे, त्याची वय आहे फक्त 1 मंथ. 1 महिन्याचा बछडा असेल, त्याची मटण बनवत असतो आपण, मीठ तयार करत असतो, तर त्याला आपण व्हील म्हणतो. काय म्हणतो? व्हील म्हणजे चक्का नाही, तो वेगळा व्हील असते, हा वेगळा व्हील आहे. देतो गाडीच्या चक्क्यावरून नेऊ ना, कन्फ्युज नाही करायचं. तोच बछडा जर 3 ते 8 महिन्याचा असेल, त्याच बछड्याची वय 3 ते 8 महिने असेल, त्याच मटनला आता आपण काय म्हणणार? कॅल्यूज म्हणणार. त्याच मीठला काय म्हणणार आता आपण? कॅल्यूज म्हणणार. आता गाय आहे. गाय झाली 1 वर्षाच्या बादची किंवा 1 वर्ष 2 वर्ष. ज्याही गायला तुम्ही 1 वर्षाच्या नंतर कापत असाल, त्या गायला आपण बीफ म्हणतो. बीफ म्हणतो. बीफ म्हणजे कधीही म्हशीचा मांस होत नाही. बीफ म्हणजे गाईचाच मांस होते. दिमाग में रखो बाबू. या बाबू. आता काय बोललो पुन्हा एकदा रिपीट माय सेल्फ. 1 महिन्याचा बछडा असेल, 1 महिन्याचा बछडा असेल, त्याची वय फक्त 1च महिना असेल, त्याच्या मासाला आपण व्हील म्हणतो. पण तो जो बछडा आहे, त्याची वय असेल 3 ते 8 महिने, त्याच्या मासाला आपण कॅल्यूज म्हणू. आता गायीची वय 1 वर्षापेक्षा झाली आहे. आपल्याला मटण करायचे आहे तिच्या. तर त्याला म्हणतो आपण बीफ. मला वाटते तुम्हाला समजलं असेल. कमेंट मध्ये सांगा समजा क्या मतलब मेरे को म्हशीच्या मांसावरती जाता येईल. समजला का? म्हशीच्या मांसावरती जाता येईल. म्हस आपल्यामध्ये काही म्हशी असतात, काही म्हशी असतात, काही हल्ले असतात. हल्ल्या म्हणजे त्याला सांड. आमच्या गावठी वर्ड आहे. हल्ल्याला आमच्या गावठी वर्ड मध्ये सांड म्हणतात. सांड. हल्ल्या बी सुद्धा म्हणतात. समजला म्हणतायत. पहा पाडवा कोणाला? आता बफेलो. अभी तक क्या देखा आपने? हमने देखा काऊ, कैटल. अभी अपन लोग देखने वाले हैं बफेलो. हंबा 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 लोंबा लोंबा बंबा बंबा. ठीक आहे, बफेलो देखने वाले हैं. तुम्हाला सांगतो जो पाडवा कशाला म्हणतात? एखादी म्हैस आहे, तिची वय 20 मंथ पेक्षा कमी आहे. कितना बाबू? 20 मंथ पेक्षा कमी आहे. एखादी म्हैस आहे, तिची जे वय आहे 20 मंथ पेक्षा कमी आहे, तर तिची जेव्हा आपण मीठ तयार करतो, त्याला आपण पाडवा म्हणतो. काय म्हणतो? पाडवा. पण तीच म्हैस आहे, आता तिची वय 20 महिन्यापेक्षा जास्त झाली आहे. 20 महिन्यापेक्षा जास्त झाली आहे, तर त्याला आता आपण बुफॉन म्हणणार. एखादी म्हैस आहे, तिची वय 20 महिन्यापेक्षा कमी आहे. कम है बाबू, कम है. त्याला काय म्हणणार आपण? त्या मीट ऑफ बफेलोला काय म्हणणार? पाडवा. तीच म्हैस आहे, तिची वय 20 मंथ पेक्षा जास्त आहे, त्याला आपण बुफॉन म्हणू. कॅराबीप कशाला म्हणतात? यंग बफेलो, एकदम जवान आहे, एकदम लहान आहे, एकदम 2-3 महिन्याची म्हणजे आहे, 2-3 महिन्याची किंवा 3-4 महिन्याची. तिचा जो मटन असते, मीठ असते, त्याच्यामध्ये नाही का प्रोटीन खूप प्रमाणामध्ये असते आणि व्हिटॅमिन ए खूप प्रमाणामध्ये असते. एकदम लहान बछडा आहे बाबू, त्याची वय 3-4 महिने आहे फक्त. 3-4 महिने आहे फक्त. तर त्याची जी आपण मीठ तयार करतो, त्याच्या मीठ मध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणामध्ये असते, व्हिटॅमिन ए खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्याचा जो रंग आहे व्हिटॅमिन ए मुळे थोडासा पिवळसर असते. पिवळ येलोइश असते. येलोइश. हा थोडासा ए आहे ना, थोडा वेगळा बनवून दिलाय, पण त्याच्या येलोइश असते ना, त्याच्या मीठला आपण कॅराबीप म्हणतो. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. मेरे को लग रेला तुमको समजा बाबू. मेरे को लग रेला तुमको समजा. एक टप्प्यात पाहू आता, एका टप्प्यात पाहू. एका झटक्यात कार्यक्रम करून दिलो नाही ना बाबा, नाव बदलून दे जाल. एवढे लोक लाईव्ह आहेत, लाईक मारून द्या. इतके लोक लाईव्ह आहेत, कृपया लाईक मारा, नाही तर तुमच्यामधून एकाची पण एमसीआर निघणार नाही. हा माझा शब्द आहे बरं का. ये मेरा वचन भी है और मेरा वचन है शासन. जे कॅटल आहे, कॅटल म्हणजे काऊ. थोड्या वेळापूर्वी बोललो, एकदा रिवाइज होऊ द्या. 1 महिन्यापेक्षा कमी वय असेल, 1 महिन्यापेक्षा कमी वय असेल, तर त्याला आपण व्हील म्हणू. 3 ते 8 महिने त्याची वय असेल, त्याला काय, त्याच्या मीठला काय म्हणू? त्या गाईच्या मीठला आपण काल्यूज म्हणू. काल्स कसा झाला? कॅल्यूज आहे ना.
कॅल्यूज आहे, कालच झाला आमचा. 1 महिना? अबे 1 महिना नाही बाबा, 1 वर्ष. 1 वर्षापेक्षा जास्त वय आहे. 1 वर्षापेक्षा काय म्हणते? कळाला ना सर लाईक. हो ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. 1 वर्षापेक्षा जास्त वय कोणाची? काऊची. तेव्हा तिला कापत आहो आपण. देऊन राहिलो, कापून राहिलो, तिची मान कापून राहिलो. आहे. अशाला आपण बीप म्हणू. आता बफेलो. बफेलोच्या मीठ आहे 20 महिन्यापेक्षा कमी वय आहे त्याची, त्याला पाडवा म्हणू. 20 महिन्यापेक्षा जास्त वय आहे त्याला आपण बुफॉन म्हणू. यंग बफेलो माहिती आहे? यंग बफेलो. यंग बफेलो, जवान बफेलो आहे. एकदम जवान आहे. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असते, व्हिटॅमिन ए असते, त्याला आपण म्हणतो कॅराबीप. बकरीचा जो मटण आहे त्याला आपण चिवान म्हणतो. बकरीच्या मीठला आपण चिवान म्हणतो. बकरीचा जो मांस असते त्याला चिवान म्हणतात. काही बबलगम नाही म्हणत. ए बबलू, चिवान म्हणतात. जो शीप असते, शीप मेंढी तिच्या मासाला आपण मटण म्हणतो. आपण म्हणजे तुम्ही आपल्या इकडे मटणच म्हणतात बकरीच्याला, पण बकरीच्या मासाला असलीमध्ये चिवण म्हणतात. आणि जी मेंढी असते तिच्या मासाला मटण म्हणतात. का बोलते बाबू? मटण. जो पीग असते, डुक्कर त्याच्या मासाला पोर्क म्हणतात. काय म्हणतात? पोर्क. आणि ह्या पोर्कला जर आपण भाजत आहोत नमक सोबत, हा जो पोर्क आहे, पोर्क म्हणजे डुकराचा मटण, डुकराचा मांस, डुकराचा मीठ, त्याला आपण नमक सोबत भाजत आहोत किंवा फ्राय करत आहोत. अशा साल्टेड क्युअर्ड म्हणजे भाजणे किंवा स्टीम देणे, वाफा देणे. साल्टेड क्युअर्ड पोर्क म्हणजे बकॉन. डोक्यात ठेवा, लई महत्वाचा आहे. मजा आली असेल तर लाईक मारा. शब्द आहे बाबू. एका जणांना जाऊ दे, आता बोलत नाही त्या मुद्द्यावरती. एकदा ओइस्टर सायकल पाहू, नंतर आपण टर्मिनॉलॉजीजला सुरुवात करू. पहिली गोष्ट, ओइस्टर सायकल काय असते तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी बऱ्यापैकी बघा, आपण मॅच्युअर आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅच्युअर आहोत, मॅच्युअर इनफ आहोत. इनफची स्पेलिंग नाही, गेलो मी आता खड्ड्यात. हेच आहे वाटते, इनफ. आपण मॅच्युअर इनफ आहोत. ALDS म्हणला तर थोडासा डबल मिनिंग वाला सब्जेक्ट आहे, तर थोडा पचवून घ्यावा लागतील गोष्टी, नाही तर समजणार नाही. पहा, आपले जे ह्युमन आहेत, ह्युमन मध्ये फिमेल मध्ये एक सायकल पाहायला भेटते, त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो. मेन्स्ट्रुअल सायकल. तुम्ही कधी विचार केलाय का की जनावरांमध्ये सुद्धा पाहायला भेटते, जे आपले डोमेस्टिक जानवर आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मेन्स्ट्रुअल सायकल असते. जसं काऊ झाली, कॅटल झाली, कॅटल म्हणजे बफेलो झाली, काऊ झाली, बफेलो झाली, यांच्यामध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकल असते तिला मेन्स्ट्रुअल सायकल नाही म्हणत, तिला ओइस्टर सायकल म्हणतात. ही गोष्ट लक्षात असू द्या. माणसामध्ये म्हणजे ह्युमन मध्ये, खास करून बायामध्ये एक सायकल असते, तिला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. पण ती सेम घटना काऊ किंवा बफेलो किंवा अदर डोमेस्टिक अॅनिमल त्यांच्यामध्ये सुद्धा होते, तिला आपण ओइस्टर सायकल म्हणतो. काय म्हणतो? ओइस्टर सायकल. ठीक आहे. माणसामध्ये ओइस्टर सायकल, बायामध्ये ओइस्टर सायकल 28 दिवसांची राहते. वुमन मध्ये ओइस्टर सायकल 28 दिवसाची राहते. पण जे काऊ आहे, बफेलो आहे, काऊ बफेलो, शीप आहे, शीप नाही गोट आहे, इकडे शीप आहे, हे जे शीप आहे यांच्यामध्ये ओइस्टर सायकल असते ते फक्त 17 दिवसांची. दोनदा IBPS AFO मध्ये आलेला क्वेश्चन आहे, दोनदा AFO मध्ये आलेला क्वेश्चन आहे. बाकी काऊ झाली, बफेलो, गोट झाली, यांच्यामध्ये 21 दिवसाची पाहायला मिळते. 21 दिवस डोक्यात असू द्या. तुम्ही बोलले का तुम्हाला बुक्कीच मारलो, डायरेक्ट तोंडच फोडून देतो, नाकातून रक्त उन्हाळ्यामध्ये माझ्यामुळे निघणार बर का, म्हणून डोक्यात लक्ष ठेवा. डोक्यात म्हणजे इकडे लक्ष ठेवा, डोका जागेवर असू द्या. जे काऊ आणि बफेलो आणि गोट असते त्यांच्यामध्ये जे ओइस्टर सायकल असते ते किती दिवसांची असते? 21 दिवसाची. जे शीप असते, मेंढी याच्यामध्ये मात्र 17 दिवसाची असते. आपण बाकी जे आहेत त्यांच्या बाबतीत बोलूया लवकरच. ठीक आहे का? आता ओइस्टर सायकलचे काही फेज आहेत. ओइस्टर सायकलचे किती फेज आहेत? 4 फेज आहेत.
ओइस्टर सायकलचे 4 फेज आहेत. क्वेश्चन विचारते सांगा बाबू की दुसरा फेज काय आहे. क्वेश्चन विचारते विच ऑफ द फॉलोइंग इज थर्ड फेज ऑफ ओइस्टर सायकल. विच ऑफ द फॉलोइंग इज फोर्थ फेज ऑफ ओइस्टर सायकल. विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट फेज ऑफ ओइस्टर सायकल. एवढ्यातच आपल्याला येते अटॅक. आपण मरून जातो, झोपून जातो तिथं. अबे अल्लाह बचाओ मेरे को. अशी कंडिशन आपल्या सोबत झाली नाही पाहिजे. म्हणून पाठ नको करा. मी जसं सांगत आहोत तशा पद्धतीने लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. आपली धांदल एक्झाम मध्ये झालं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. इकडे पहा. 2 शब्द दिसत आहेत तुम्हाला. विचित्रच. तुम्हाला विचित्र 2 शब्द दिसत असतील. काहीच नाही. तुम्ही फक्त बघा. काय लिहिलं आहे? कोंबड्या कोंबड्या. काय दिसत आहे? कोंबड्या कोंबड्या. मी आपल्यासाठी महत्वाचा आहे हा कोंबड्या. पण कोंबड्या लक्षात राहणार नाही. लक्षात सोबत ठेवा. कोंबड्या पोंबड्या झाला. काय म्हणलं? कोंबड्या पोंबड्या. कोंबड्या पोंबड्या लक्षात ठेवल्या आता तुम्ही. कोंबड्या पोंबड्या. अभी देखो इधर. इधर देखो. आता त्या कोंबड्या पोंबड्या मधला कोंबड्या गेला खड्ड्यात. आता लक्षात ठेवा तुम्ही. कोंबड्या कोंबड्या म्हणतो ना आपण. चिकन वगैरे राहते ना, कोंबडी वगैरे राहते, खूप एकापेक्षा जास्त कोंबडी राहते, त्याला कोंबड्या म्हणतो. तर कोंबड्या पोंबड्या लक्षात ठेवा. आता कोंबड्याला टाका खड्ड्यामध्ये, नाहीतर तुम्ही टाका फ्राय करायला कोंबड्याला. इथं लक्ष द्या. पोंबड्याकडे लक्ष द्या. पोंबड्यामधून वाय गेला खड्ड्यामध्ये. आपल्यासाठी महत्वाची आहे POMD. पी म्हणजे होते पोइस्टर सायकल, ओ म्हणजे होते ओइस्टर सायकल, एम म्हणजे होते मेटाइस्टर सायकल, डी म्हणजे होते डाइस्टर सायकल. कसं वाटलं? पैसा लगा. कोंबड्या पोंबड्या लक्षात ठेवलं होतो. कोंबड्या गेल्या किचन मध्ये. पोंबड्या महत्वाच्या. पोंबड्यामधून वाय ए गेला खड्ड्यामध्ये. अशाच गोष्टी आपल्याला एक्झाम मध्ये लवकर लक्षात येतात. पी माने प्रोइस्टस, ओ माने ओइस्टस, एम माने मेटाइस्टस, डी माने डाइस्टस. आता तुम्ही कोणताच क्वेश्चन विचारा. विच ऑफ द फॉलोइंग इज लास्ट फेज ऑफ ओइस्टर सायकल. कोणता असेल? डाइस्टस. विच ऑफ द फॉलोइंग सेकंड फेज ऑफ ओइस्टर सायकल. कोणता असेल? ओइस्टस. एकदा सांगा. कसा वाटला? समजला का? एकदा सांगा. समजला का? अर्धा तास झाला, 35 मिनिट झाले. पाणी पिऊन घेतो थोडासा. समजला का? सांगा. हो सर म्हणतात. क्लिअर म्हणतात. क्लिअर. कोंबड्या पोंबड्या. ठीक आहे. क्वेश्चन येते की सांगा सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात मोठा फेज कोणता आहे. आन्सर असायला पाहिजे डाइस्टस. किती? 14 दिवसाचा आहे. याच्यासाठी पण असा नंबर लक्षात नका ठेवू. कसं लक्षात ठेवा? 2 14 14 2 14 14 2 14 2 14 14 2 14 14. 2 म्हणजे हा जो प्रोइस्टस आहे याची कालावधी आहे 2 दिवस. हा जो ओइस्टस आहे याची कालावधी आहे 1 दिवस. हा जो मेटाइस्टस आहे याची कालावधी आहे 4 दिवस. समजला वाटते तुम्हाला? हा जो पोइस्टस आहे याची कालावधी आहे 2 दिवस. हा जो ओइस्टस आहे याची कालावधी आहे 1 दिवस. हा जो मेटाइस्टस आहे याची कालावधी आहे 4 दिवस. आणि हा जो डाइस्टस आहे याची कालावधी आहे 14 दिवस. जर मी तुम्हाला आता क्वेश्चन विचारलो, जितकाही लोक जिंदा आहेत, एकदा सांगा शॉर्टेस्ट फेज ऑफ ओइस्टर सायकल कोणता आहे? सांगा कमेंट मध्ये सांगा. शॉर्टेस्ट फेज ऑफ ओइस्टर सायकल कोणता आहे? 4 पैकी कोणता आहे? झाकून ठेवतो मी थोडासा. शॉर्टेस्ट फेज ऑफ ओइस्टर सायकल कोणती आहे? नंबर कमेंट करा. 1 2 3 4 कोणता पण. आन्सर हा नको टाका, आकडा नको टाका, डायरेक्ट नंबर टाका. 1 2 3 4 कोणता आहे? बरोबर बोलले शिवा भैया. तू लई प्रगती करणार आहेस. ठीक आहे का? शॉर्टेस्ट फेज ऑफ प्रोइस्टर सायकल कोणता आहे? दुसरा ओइस्टर्स. आणि ह्या ओइस्टर्सलाच नाही का हीट पिरियड म्हणतात. ओइस्टर्सला हीट पिरियड म्हणतात. हीट पिरियड. काय म्हणतात? हीट पिरियड. हीट पिरियड म्हणजे या वेळेवर गाय हीट असते. गाय हीट पिरियड मध्ये असते. बरोबर आहे. सगळ्यांचे आन्सर आलाय बऱ्यापैकी. या पिरियड मध्ये म्हणजे हा जो 1 दिवसाचा काळ राहते या पिरियड मध्ये गाय हीटवर असते. हीटवर म्हणजे रिप्रोडक्शन करण्यासाठी रेडी असते. रिप्रोडक्शन करण्यासाठी रेडी असते. डोक्यात ठेवा. ठीक आहे का? आता जातो समोर. बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल.